घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराच्या वतीने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे निवडून आल्यानंतर प्रथमच अंबरनाथ शहरास भेट दिल्याने त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम तसेच माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना भेटवस्तू व छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराले यांच्यासह आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्याकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे बहुमतांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अंबरनाथ मध्ये प्रथमच भेट दिल्याने त्यांना भेटवस्तू व शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर माजी नगरसेवक तथा माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। तसेच सचिन पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराले यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या। तसेच अंबरनाथ शहरातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते भेटवस्तू व छत्र्यांचे वाटप करण्यात आले। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी पूनम विनोद शेलार यांची फेरनिवड करण्यात आली असल्याचे महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली कराले यांनी घोषित केले। त्या अनुषंगाने खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या हस्ते पूनम शेलार यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, बळीराम साबे काका, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, प्रिसिला डिसिल्वा, आशा पाटील, अश्विनी पाटील, युवक शहराध्यक्ष कबीर गायकवाड, गौतमी सूर्यवंशी, गणेश गायकवाड, धनंजय सुर्वे, भगवान महाजन, प्रकाश पाटील, राजेंद्र सोनकांबले, विनोद शेलार, वसंत जाधव, मिलिंद मोरे, अरबाज कुरेशी, इम्रान खान, राजू सूर्यवंशी, अप्पा पांढरे, भालचंद्र पाटील, सुहास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सदामामा यांच्या वतीने जो काय आमच्या माता भगिनींसाठी छत्री वाटप असेल किंवा इतर काही वाटप असेल, वस्तू वाटप असेल, हा कार्यक्रम जो त्यांचे सुपुत्र सचिन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त माझा कार्यक्रम आयोजित केला होता। खरं म्हटलं तर सचिन पाटील हे आमचे युवा नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मी येणारच होतो, परंतु त्यानिमित्ताचं औचित्य साधून सदामामाने माझा देखील गौरव केला, अभिनंदन केलं। त्याबद्दल मामांचं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि खास करून सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आज हा जो कार्यक्रम झाला, असे अनेक कार्यक्रम आपण पाहत असतात, वर्षातून अनेक वेळा सदामामा अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम हे सर्वसामान्यांसाठी राबवत असतात आणि आज देखील कधी राबवला ही खरोखरच खूप एक चांगली गोष्ट आहे आणि आपण पाहत असतात त्याच्यामुळेच ते अनेक वेळा इथं नगरसेवक नियुक्त झालेले आहे आणि सगळ्या जनसामान्यांमध्ये जेव्हा आम्ही अंबरनाथमध्ये माहिती घेतो सदामामांचं नाव हे खरोखरच एक आदराने घेतलं जातं आणि त्याचं हे महत्वाचं कारण आहे की त्यांची कामाची शैली आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो। खासदार भिवंडीचा जरी झालो असलो तरी मी पहिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे आणि माझ्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की काही प्रॉब्लेम असतील
तुम्ही मला सांगा, सदामामाला सांगा. सदामामाने शब्द दिलेला आहे, तर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित असते. आणि आपल्याला देखील सर्वांना सांगा, कुठलंही काम असू दे, आपण नक्की मला बोलवा, मला फोन करा, मी आपल्यासाठी नक्कीच उभा असेल. आज या ठिकाणी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. आज सर्वसामान्यांच्या सेवेसाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, माय भगिनींच्या सेवेसाठी आणि युवकांच्या सेवेसाठी ज्यावेळेस मामा वचनबद्ध झाले, खरं तर तो क्षण भिवंडी मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी, सर्व युवकांसाठी, सर्व महिलांसाठी खरं तर अभिमानाचा क्षण होता. आणि म्हणूनच आज अंबरनाथ शहराच्या वतीने मामांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. आणि तसेच आज भिवंडी अंबरनाथ शहरचे अध्यक्ष सदामामा पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय श्री सचिनदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा सेविका आणि अंगणवाडिका सेविका यांना छत्री वाटप आणि खाऊ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. खरं तर आशा सेविका आणि अंगणवाडिका सेविका यांना एक कौतुकाची थाप म्हणून त्यांच्यासाठी आज भेटवस्तू आणि त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. आणि तसेच आज अंबरनाथ शहरच्या महिला अध्यक्षा सौ पूनम शेलार यांच्या कामाची दखल घेत याआधी त्यांनी अतिशय महिला संघटनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची दखल घेत पुन्हा त्यांची फेरनियुक्ती अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष या पदावर करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.